वजन कमी करण्यासाठी असो किंवा उन्हाळ्यात नाश्त्यासाठी काहीतरी थंडगार चविष्ट असा पदार्थ बनवायचा असेल किंवा लहान मुलांना खाण्यासाठी असेल किंवा रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका बेत करायचा असेल, अशा सगळ्या कारणांसाठी ही जी आंबोळी आहे ती अगदी परफेक्ट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर आज आपण करणार आहोत ज्वारीची आंबोळी, पण एक खास साहित्य घालतोय ज्याच्यामुळं आंबोळी अजून जास्त चविष्ट आणि पौष्टिक होणार आहे. सगळ्यात आधी आंबोळी करण्यासाठी या ठिकाणी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बारीक रवा. नुसते ज्वारीच्या पिठाच्या आंबोळी जी आहे ती अगदीच मऊ होतात, त्याच्यामुळे थोडासा त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी तुम्ही बारीक रवा घालू शकता किंवा जर तांदळाची पिठी चालत असेल तर तांदळाची पिठी घातली तरीसुद्धा चालते. आता याच्यामध्ये अगदी 2 चमचे छान आंबटसर असं दही घालायचं. दह्यामुळं आंबोळी अगदीच फिकी लागत नाही, त्याला छानशी अशी चव येते आंबटसर. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 काकडी. शक्यतो ज्वारीच्या आंबोळीमध्ये आपण काकडी घालत नाही, पण ज्वारीचं पीठ जे ते अगदीच फिकं असतं, त्याला तितकीशी चव नसते, त्याच्यामुळं काकडी घातल्यामुळे एक छानशी चव येते. विशेष करून उन्हाळ्यात काकडी थंडगार असते, त्याच्यामुळं उन्हाळ्यात हे खायलाही छान वाटतं. शिवाय वेट लॉससाठी ही काकडी उत्तम आहे. ही सगळी कारणं आहेत. थोडक्यात काय तर काकडी घातल्यामुळं आंबोळीला अजून छान वेगळी अशी चव येणार आहे. फक्त काकडी आधी कडू तर नाही ना, ते एकदा तुम्ही चेक करून घ्या. छोटी काकडी घ्यायची, साल न काढता घातली तरीसुद्धा चालेल. आता याच्यामध्ये एखादी हिरवी मिरची घातली आहे. त्यानंतर छोटासा आल्याचा तुकडा घालायचा आणि मग पाणी न घालता मिक्सरवर छान बारीक असं याला फिरवून घ्यायचं. हे बघा, अगदी बारीक अशी याची प्युरी झाली आहे. आता हे ज्वारीच्या पिठामध्ये घातलं. काकडीची प्युरी घातल्यामुळे याच्यामध्ये अजून पाणी ॲड झालेलंच आहे. आता मात्र लागेल तसं पाणी घालून याचं पीठ जे आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, तांदळाच्या पिठाइतकं ज्वारीचं पीठ पाणी धरून ठेवत नाही. त्याच्यामुळं काय की पाणी घालताना बेतानं हळूहळू घाला. खूप जास्तही पातळ पीठ व्हायला नको, नाहीतर मग आंबोळी उचलता येत नाही बरं का. हे बघा, तुम्ही पाहू शकता तांदळाच्या आंबोळीसाठी ठेवतो त्याहून थोडंसं दाटसर असं याचं पीठ भिजवून घेतलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. त्यानंतर घातली भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं काकडी, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर जो येतो या आंबोळीला येतो. आता इथे लक्षात घे की तांदळाच्या आंबोळीप्रमाणे ज्वारीची जी आंबोळी ती अगदी सहज तव्यावरून निघत नाही. त्याच्यामुळे शक्यतो नॉनस्टिकचा पॅन किंवा नॉनस्टिकचा तवा याकरता वापरायचा. तसेच फुलपात्रानं आपण ही आंबोळी जी ती सोडणार आहोत, त्याच्यामुळे ती छान तुम्ही एकसारखी व्यवस्थित याच्या फुलपात्राच्या काठामुळं आंबोळी छान गोल अशी सोडू शकता. पॅनवर थोडंसं तेल किंवा तूप जे ते असं लावून घेतलं. तेल तुपाला थोडासा धूर येईपर्यंत पॅन जे ते तापवून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आंबोळी सोडायची, म्हणजे मग त्याला छान अशी जाळी पडते. हे बघा, फुलपात्रानं एकाच दिशेनं असं गोल जे ते पीठ सोडायचं. पॅनला काठ असल्यामुळं अगदी तुम्ही काठांपर्यंत हे जे पीठ आहे ते सोडू शकता, म्हणजे मग छान गोल असा आकार तुम्हाला देता येतो. काठ नसलेल्या फ्लॅट तव्यावर गोल आकार द्यायला थोडंसं अवघड जातं, कारण त्याला काठ नसतात, त्याच्यामुळं पीठ इकडे तिकडे पळतं. आता महत्त्वाची गोष्ट, आंबोळी भाजून घेताना अगदी याला मंद आचेवर ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं की ज्वारीचं जे पीठ आहे त्याच्यामध्ये पाणी तसंच राहतं आणि पीठ जे ते गिळगिळीत होतं आणि आंबोळी व्यवस्थित जी आहे ती सुटत नाही. त्यामुळं काय करायचं, मध्यम ते मोठ्या आचेवर आंबोळी भाजून घ्यायची. म्हणजे काय होतं, यातला पाण्याचा अंश जो आहे तो लवकरात लवकर जातो आणि आंबोळी जी आहे ती व्यवस्थित छान अशी निघते. अगदी सगळ्यात शेवटी एखाद मिनिट हवं असेल तर याच्यावर झाकण ठेवू शकता, नाही तर झाकण न ठेवता जरी भाजून घेतली तरीसुद्धा चालते. दुसऱ्या बाजूने याला पलटायचं नाही आहे, तसंच काढायचं. हे बघा, मस्त अशी छान आपली ज्वारीची खरपूस अशी भाजलेली आंबोळी तयार झालेली आहे. आता पुढची आंबोळीसुद्धा करताना याचप्रमाणे अगदी फक्त पीठ जे ते तळापासून हलवून घ्यायचं. भरपूर तेल किंवा तूप लावलेल्या पॅनवर पीठ एकाच दिशेनं सोडायचं. 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. एकतर पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे. त्यानंतर तवा चांगला तापवून घ्यायचा, म्हणजे जाळी छान पडते आणि भाजताना मध्यम आचेवर भाजायचं, म्हणजे मग आंबोळी व्यवस्थित तयार होते, खूप गिळगिळीत होत नाही. बस झालं, आपली मस्त लुसलुशीत अशी ज्वारीची आंबोळी तयार झालेली आहे. पण आता ही ज्वारीची आंबोळी खाण्यासाठी आपण एक खास चटणीसुद्धा करणार आहोत, लसणाची चटणी बरं का. तर त्याकरता साधारणपणे अर्धा कप ओल्या नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यात काढले. त्यानंतर एक 5-6 पाकळ्या लसूण घालायचा, म्हणजे मग खूप छान अशी चव येते.
त्यानंतर या ठिकाणी 2 सुक्या लाल मिरच्या आणि थोडीशी चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. सुकी मिरची जी आहे ती थोडीशी मऊसर झाली पाहिजे तर व्यवस्थित वाटता येते. ते मिक्सरच्या भांड्यात काढलं. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडेसे डाळी याच्यामध्ये घातले. लागेल तसं पाणी घालून छान बारीक अशी चटणी याची वाटून घ्यायची. लसणामुळं खूप छान असा फ्लेवर या चटणीला येतो. विशेष करून ज्वारीच्या आंबोळीसोबत ही जी चटणी आहे ती उत्तम लागते. तर अशा प्रकारे आपली लुसलुशीत ज्वारीची आंबोळी आणि त्याच्यासोबत मस्त अशी झणझणीत लसणाची चटणी हा बेत जो आहे तो तुम्ही नक्की करून बघा. तर अशा प्रकारे आपली लुसलुशीत ज्वारीची आंबोळी आणि त्याच्यासोबत झणझणीत अशी लसणाची चटणी हा जो बेत आहे ना तो तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. तुम्हाला तो खूप आवडेल. आणि हो, हे जे प्रमाण आहे ना त्याच्यामध्ये एकूण 5 ते 6 आंबोळ्या होतात. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.